नमस्कार, आपल्यासोबत आहेत विकास ठाकरेजी. विकास ठाकरेजी, अधिवेशनाचा आजचा खरं तर तिसरा दिवस आहे. म्हणजे आणखी अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण बाबीवरती चर्चा झाली नाही. खरं तर विदर्भात अधिवेशन होतं. विदर्भाच्या जनतेच्या काय मागण्या आहेत आणि काय अपेक्षित आहेत, काय होणं आता पाहिजे? 7 दिवसाचा वेळ आहे अधिवेशनाचा कार्य आणि या 7 दिवसामध्ये 288 आमदार आहेत. या आमदारांना किती किती वेळ मिळणार आहे बोलायला? एका दिवसात जे कामकाज चालतं, तर 2-3, 5 मिनिटाच्या वर आमदारांना बोलत नाही. सगळे आमदार आपले जे प्रश्न घेऊन आले आहेत तसेच गुंडाळून जातील. आणि विधानसभा अध्यक्षांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे, की प्रत्येक आमदार हा आशा लावून येतो, की मी सभागृहात जाईल, माझ्या भागातील चर्चांना समस्या आहे त्याच्यात चर्चा करून काहीतरी त्याचं उत्तर मिळेल आणि त्यांना न्याय देऊ शकेल जनतेला. परंतु कुठलाच न्याय या अधिवेशनात मिळणार नाही आहे. कुठले सगळे प्रश्न अनुत्तरित राहणार आहे आणि अधिवेशन 30 दिवसात संपणार आहे. आणि मला वाटते की विधानसभा अध्यक्षांनी याकडे सातत्याने लक्ष द्यावं, की आपण अधिवेशन घेतो तर ते 4 आठवड्याचं राहावं, जेणेकरून सर्व आमदार आपले प्रश्न उपस्थित पण करू शकतील. याच्यामध्ये जेव्हा आचारसंहिता सुरू आहे आणि याच्यामध्ये कुठली नारेबाजी करता येत नाही, मग हे अर्थ ह्या अधिवेशनाला अर्थ काय उरलाय का? नाही, मला वाटते काहीच अर्थ नाही उरला ना, म्हणूनच हे गुंडाळण्याच्या परिस्थितीत आहे आणि रविवारी सगळे जाणार आहे. पण आजच्या याच्यामध्ये खरं तर शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती देखील काय बऱ्याचशा शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यावरती देखील आज काहीतरी होण्याची शक्यता काय सांगा? शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, महिलांना, युवकांना कुठेच न्याय मिळत नाही. कितीही ओरडा, सरकारला काही फरक पडत नाही आणि समस्या जशाच्या तशाच आहेत. धन्यवाद. आपण पाहतो की या ठिकाणी समस्या जशाला तशा आहेत आणि या अधिवेशनामधून खरंच जनतेला न्याय मिळतं का नाही हे पाहणं गरजेचं आहे. कारण अधिवेशन हे खूप कमी कालावधीचं आहे. खरं तर आतापर्यंत बघायला गेलं तर 1970ला 5 आठवडे अधिवेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर 5चं 4, 4चं 3 असं होत अधिवेशनाचा कालावधी सातत्याने कमी होत गेला आणि आता आपण पाहतोय की आजचं हे अधिवेशन जे आहे ते केवळ 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आहे. खरं तर आजचा हा तिसरा दिवस आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये 288 आमदारांना आपले प्रश्न मांडता येतात का नाही हे देखील पाहतो. आणि याचबरोबर अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असताना शेतकऱ्यांच्या जे नुकसान भरपाई आहे ते शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकरी देखील अद्यापही त्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळतं का नाही हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन देवाशीष सह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, विधान भवन, नागपूर.